नमस्कार. बघा, पटतंय का? रामाला वनवास मिळाला, पण असा कुठेच संदर्भ मिळाला नाही की माता कौसल्या कैकेयीला म्हणाली, तुझा काय संबंध माझ्या मुलाला वनवासाला जा म्हणायचा. ना तिनं सीतेला दोष दिला की तू आमच्या घरात आलीस, पण तुझ्या पायगुणानं माझ्या मुलाला वनवास मिळाला. आणि सीताही म्हणाली नाही की माझ्या माहेरी वैभवात होते, तुमच्याशी लग्न केलं आणि माझी वाट लागली. किंवा उर्मिला पण म्हणाली नाही लक्ष्मणाला की तुम्हाला काय गरज पडते आहे भावाच्या मागं मागं करायची. ना भरत आणि त्याची बायको म्हणाली की चांगला चान्स मिळतोय, घ्या राज्य आपल्या ताब्यात. एकंदरीत रामायण जर बघितलं तर असं लक्षात येतं की प्रत्येकानं केवळ त्याग केला आणि तो पण कुठलीही तक्रार न करता, कुणालाही दोष न देता. आयुष्य असाच एक रंगमंच आहे. प्रत्येकानं जर आपला रोल नीट पार पाडला, दुसऱ्याच्या रोलमध्ये हस्तक्षेप न करता, नाहीतर नाटक पडलंच म्हणून. आयुष्यात कोणतीही अपेक्षा न करता जिथं देणं आलं किंवा देता आलं तर रामराज्य नक्की आहे. आणि दुसरीकडे आकांक्षा, स्वार्थ, अहंकार, टीका, टोमणे जिथं असतील तिथं मात्र महाभारत ठरलेलं आहे. बघा, पटतंय का?